सो हे व्हॉट्सअप गाईज, कैसे हो सभी लोग? तो तुमचं खूप खूप स्वागत आहे एक अनदर एपिसोडमध्ये. तर आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण तुम्हाला एक मी दाखवणार आहे. कारण जे इंस्टाग्रामवर होते मला फॉलो करतात, जे त्यांना माहीत आहे की मी नवीन बाईक वगैरे घेतली, तर यूट्यूबवर अजून ब्लॉग बनवला होता, म्हणजे बनवलेला पण नाही टाकायला भेटला काही कारणांमुळे. सो त्याच्यानंतर पण व्लॉग बनवायला नाही भेटला. तर आता फायनली आज आपण ब्लॉग बनवतो. जास्त लांब नाही जायचं आहे, जवळच जायचं, तरी पण म्हटलं बनवूयात ब्लॉग. तर तुम्हाला दाखवतो ही आधीची माझी, म्हणजे दादाची, जी मी वापरायच्या ब्लॉगसाठी कधीतरी, म्हणजे जास्त नाही वापरलेली, 2 ब्लॉगसाठी वापरली असेल. सो आता ही माझी स्वतःची पाहू शकता तुम्ही, ही बघा. हो, कसली प्यारी दिसते बघा. तर आजपासून याच्यावरच ब्लॉग, आणि आत्तापासून कंटिन्यूस राहीन मी, नक्की राहीन मी आता, कारण खूप हे केलं मी, आता काय सांगू नाही शकत. तर बघू शकता तुम्ही कसली हॉट दिसते बघा. हाय इतनी खुशी. तर आता त्यात छोटं मोठं मॉडिफिकेशन केलं, म्हणजे जास्त काय नाही केलं, फक्त या ज्या रिम्स, हे जे हे आहेत ते डिस्क पॅडच्या आतमध्ये ते ग्रीन कलरचे ते टाकलेत, आणि तसं काय नाही केलं. हां, आणि हे टेडी नंबर प्लेट लावले, हे बघा इकडे पाहू शकता. एक ते मागचं होतं ते काढून टाकलं आणि ही लावले. तर हे बंदच राहू द्यात. मी चालवत ना, बंदच ठेवतो. तर बाकी आता कुठं नाही, फक्त आता पाहू शकता तुम्ही, आता फक्त सायलेन्सरचं हे जे आहे ना, ते वॉईससाठी कट करायचं आहे, म्हणून आता बाजूला घेऊन चाललो आहे, ग्राइंडरने कट करून घेणार आहोत. तर आता जाऊया लवकर. एकदा सायलेन्सरच चेंज करायचा आहे तो, त्यामुळे सध्या तरी पॉसिबल नाही, मग पावसात करणार आहे, कदाचित पावसात करेन. सो तोपर्यंत तरी आवाजासाठी हे कट करून बघूया, कारण याचे जरा जे हे आहेत ना, म्हणजे हा जो होल आहे तो मोठा आहे फार, त्यामुळे बघू आवाज येणार का नाही. हा जो पाईप आहे तो पूर्ण आतून कट करणार आहोत. तर बघूया, आता जाऊयात, लवकर निघूया. मला काय सुचत नाही बोलायला ॲक्च्युली, त्यामुळे आता बघू. आता हे बाजूचे आहेत दोघंजणं. ॲक्च्युली व्ह्यू कसा येतो ते कळत नाही आहे मला. हो, वाकडं तिकडं होतं. हे वाईड अँगल नाही काढतो, त्यामुळे व्हिडिओ जास्त स्मूथ येणार नाही, तो जरा समजून घ्या तेवढं. तर झाला, आता जाऊया, निघूया लवकर. तिकडे दाखवेन मी तुम्हाला कट करताना, काढणार तेव्हा. मला कळत नाहीये कसं येतोय ते व्ह्यू, चांगला येतोय, वाईट येतोय, तरी पण कसं येईल तसा पहिला आहे. त्याच्या अगोदर पण बनवलेले 1-2 ते ना भेटले टाकायला, मग आता हात ते टाकेन मी, काही झालं तरी यात स्मूथनेस नाही येणार पण वाईड अँगलमध्ये काढतो त्यामुळे. कारण वाईड अँगलमध्ये नाही काढलं तर काय होतं माहिती आहे काय, ते म्हणजे व्ह्यू येत नाही पूर्ण, फक्त समोरचा वरचा तरी येतो, नाही तर खालचा तरी येतो, मग असं कळतच नाही की मी बाईक चालवतोय किंवा काय, कसं काय ते. त्यामुळे आता हे असं केलंय, ते बघू. ह्याच्यात पण एवढं काही येत नाही, एवढा खाली पकडला तर येतोय. थोडा खाली करतो, मला खाली बघावं लागतं, नाही तर ओके, असं ठीक आहे. बघू कसा वाटतं ते बघू. ॲक्च्युली मी लांब कुठे जात नाही अजून, घरात लायसन्स नाही आहे, तसं तर मला फरक नाही पडत. मागे टेडी लावलेली आहे, आणि समोरून पण दाखवतो तुम्हाला नंतर. एक नंबरला एक चिकटपट्टी लावून ठेवली, ज्यांना माहीत असेल, ज्यांना माहीत आहे त्यांना माहिती आहे ती का लावू ती. म्हणजे फाईन पासून वाजवण्यासाठीच लावले. कसं पकडलं कोणी तर लगेच ती काढता आली पाहिजे. इकडेच आहे, इकडेच आहे, तसं काही इश्यू नाही आहे. आणि मागची नंबर प्लेट काय लगेच इझिली खाली जाते. रिएक्शन टाइम गाईज, यात नीट नाही येणार रिएक्शन, कारण बघू कसं येतात ते बघू. वाईड व्ह्यू आहे ना. ओ बाई साहेब, रस्त्याचं काम चालू आहे, मध्ये गॅप का सोडलाय काय मी. पाकून मला तो हे जेव्हा घालून निघतो ना मी, बाईचा खुशी जाम भेटते मला खरंच. थोडं भारी वाटतं ना लोकांचे रिएक्शन बघून.
स्वतःला एवढं भारी वाटतं. मग ते मी टाकेन न टाकेन ती नंतरची गोष्ट आहे, कारण जे रेकॉर्ड पण होत नाही ते मला दिसतात ना, त्यामुळे स्वतःला एवढं भारी वाटतं ना मला, भाई साहेब विचारू नका. काल गेलेलो ऍक्च्युली मी त्या सायलेन्सरचं हे कट करायला, पण काल नव्हता तो ग्राइंडर नव्हता त्यांच्याकडे. मी रिटर्न आलो, बोललो आज जाऊया, मग आज जाताना ब्लॉग बनवेन. म्हटलं आज बनवूया ब्लॉग, खूप महिन्यानंतर ब्लॉग बनतोय आपला. बाईकमध्ये मॉडिफिकेशन पण खूप करायचं आहे. ती बाय द वे ही जिक्सर आहे, जिक्सर 150 SF. 250 पण म्हणजे सेमच होता, डिफरन्स काही नव्हता, मग बोललो 150. कारण 250 पण सेम, म्हणजे कलर वगैरे थोडा वेगळा होता, बाकी दिसायला सेमच होती, काही डिफरन्स नव्हता. त्यामुळे मग 150, आणि असं पण मला 150 घ्यायची होती, कारण 250 मला असं पण परवडणार नव्हती. म्हणजे फ्युलला नाही, कारण पेट्रोलचा तर मी विचार नाही करत, याच्यावरच किती फुटतं पेट्रोल. पण बाकी विचार केला तर आपल्या इकडे 250 उपयोगी नाही आहे, मग 150. आणि मी घ्यायला पण 150 गेलेलो, असं नाही की बाबा 250 घ्यायला गेलेलो आणि 150 घेतली, असं नाही. रिॲक्शन, रस्त्यांची हालत तर तुम्ही पाहूच शकता इकडे. विचार करा, ही गाडी फर्स्ट मध्ये उतरावी लागते, मग ती 250 आणा म्हणा किंवा अजून कोणती, मला वाटतं फर्स्ट शिवाय चालायला हेच नाही, फर्स्ट मध्ये चालायला लागला पूर्ण रोडवर. ओ बाई काय झालं, तुम्हाला लोकांसोबत बोलायचं तर खूप होतं, पण काय आता बोलून राहता नाही, असा सपोर्ट खूप कमी केला तुम्ही लोकांनी. इंस्टाग्रामवर तर भाई साहेब जे फॉलोअर्स होते ते पण अनफॉलो करायला लागले, काय बोलून उपयोग नाही आता. हा म्हणजे काय सांगू आता, फॉलोअर्स जे होते त्यांनी पण अनफॉलो केलं, म्हणजे जास्त तर नाहीत, म्हणजे मी काय बोलत नाही मला जास्त पाहिजेत, किंवा पाहिजेत तर सगळ्यांनाच पाहिजे असतं, पण असं जेवढं होते ना, म्हणजे 1300 होणार होते आता, तर किती काहीतरी 1290 काहीतरी झालेले, तेच काहीतरी 1300 काहीतरी होणार होते ते, आता काल म्हणजे असं हळूहळू एक फॉलोअर्स कमी होऊन आता परत ते 1200 झालेत. म्हणजे 1200च्या आसपास झाले, 1250 1200 म्हणजे विचार करा किती कमी होत आहे ते. आणि युट्यूबवरचं तर काय बोलायलाच नको, कारण मी स्वतः रेग्युलर नसतो युट्यूबवर, म्हणजे इंस्टाग्रामवर तर कधी कधी काहीतरी टाकत असतो, पण युट्यूबला तर अजिबातच नसतो म्हणजे असं ब्लॉग वगैरे बनवायला हे होत नाही, कारण मोबाईल आणि कॅमेरामध्ये मला जरा हे झालाय. नाहीतर जो कॅमेरा होता ना माझा, तो ॲक्च्युली एक मिनिट मी राबवलं होतं, जो कॅमेरा होता माझा तो आहे माझ्याकडे, त्याचं पिन जी होती ना कॉर्ड माईकची ती हरवली, आणि ती एकदम साधी जे जुन्या मोबाईलला चार्जिंगची कॉर्ड यायची ना तशी होती, तर ती भेटत नाही आहे मला आता कुठे, म्हणजे लवकर. कन्व्हर्टर होता तो भेटत नाही आहे मला कॅमेराला लावायला, पण त्यामुळे कॅमेराने बनवू शकत नाही. मोबाईलचं काय होतं, मोबाईल बॅटरी डाऊन होते थोड्या वेळाने, म्हणजे राहते असं नाही, जाऊन येईपर्यंत राहते, पण मग तो परत कुठे काय घेतलं तर पेमेंट काय असं टायमिंगला ते फोन काढावा लागतो, मग खायचा थोडा कंटाळा येतो, विचारू नका. त्यामुळे बघू, आता जवळच जायचं म्हटलं फोनमध्ये बनवूया. हा अजून थोडा रस्ता आहे खडबडीत, मला कळत नाहीये, जर आता व्हिडिओ जेव्हा एडिट करणार तेव्हा जाऊन बघेन, जर अशा या अँगलने म्हणजे या व्ह्यू मध्ये चांगला येत असेल ना व्हिडिओ, तर मग याच व्ह्यूने बघेन, पण स्मूथ नाही येणार एवढं मला माहिती आहे, कारण याला काय ते बोलतात ना, ते EIS काय ते नाहीये या व्ह्यूला, इमेज स्टेबिलायझेशन नाहीये. 60-180ला आहे, पण तो व्ह्यू नाही येत ना, बाईकचं काहीच दिसत नाही ना. तर मी आता रेग्युलर राहीन, व्लॉग्स रील्स बनवत राहीन. जरा प्लीज तुम्ही पुन्हा तसा सपोर्ट दाखवा, जसं आधी करायचं तसे इंस्टावर पण आणि यूट्यूबवर पण. जे नवीन आहेत ते नक्की सबस्क्राईब करा, जे ब्लॉग बनवणार ते आवडला तर कमेंट करा चांगले आणि तुमच्या मित्रांना वगैरे शेअर पण करा, मला खूप सपोर्ट भेटेल तुमचा. आणि नक्कीच इंस्टाग्रामला पण फॉलो करा, यूट्यूबच्या बायोमध्ये माझे लिंक असणार, तर प्लीज तिकडे जाऊन पण थोडासा सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. ते तुमच्या सपोर्टची सध्या खूप गरज आहे मला.
या टाइमला मी पक्का रेग्युलर लाईन, पक्का 7 दिवसातून 1-2 व्लॉग तरी मी टाकायला ट्राय करेन. म्हणजे मी सांगत जा कोणत्या टॉपिकवर व्लॉग बनवू, तुम्ही काय सांगत कमेंट तर करतच नाही, सांगायचं राहिलं लांबच, व्लॉगच सांगत नाही कसं झालं ते. तुम्ही सांगितलंच नाही तर मला समजणार कसं, तुम्ही सांगा ना कोणत्या टॉपिकवर बनवू किंवा काय चुकतंय वगैरे तर सांगत जा तुम्ही. तुमच्यासाठी तर मराठीमध्ये पण बनवायला चालू केलंय मी. विचारलेलं तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये हिंदीमध्ये बनवू का मराठीमध्ये बनवू, तर तिकडे पण काय बोलले नाही तुम्ही लोक, कसं कळणार मला. तरी पण मग असं खूप जण बोललेलं मला की मराठीतच बनवून चांगलं वाटतं, तर मग म्हणून मराठीतच बनवायला चालू केलं आतापासून. याच्या अगोदर पण बनवलेले होते पण नाही भेटेल आपल्याला. जेव्हा बाईकची डिलिव्हरी घ्यायला गेलेलो, बाईक बुक करायला गेलेलो तेव्हा पण बनवलेले बाप, तेव्हा पण ते पण नाही भेटले टाकायला. ते का त्याचं काय नाही आता. याच बाईकवर असतील म्हणजे ब्लॉग्स रेग्युलरी. मॉडिफिकेशन्स पण खूप करायचे ते, खूप पावसात एक पॉसिबल होतं तसं करू. फायनली चांगला रोडवर आलो आपण. बाईक घेऊन जास्त टाइम नाही झालाय, म्हणजे 1 महिना. हा आज तारीख किती 25 असेल, 24-25 असेल. ओके 18 तारीखला महिना झाला. या महिन्यात 1 महिना पूर्ण झाला. 1 महिना मला काहीच नाही बनवत आलं यावर. पण आता हल्लेच 2-3 दिवसापूर्वीच एक कांड झालाय. एक आडवा स्कूटीवाला येऊन ठोकलं, इकडचा इंडिकेटर तुटलाय. शैला अशाच शिव्या घातल्यात ना त्याला मी, भरपूर सिरियसली. म्हणजे एवढं वाईट वाटलं ना, एवढं रडलोय मी त्या टाइमला. बाईकला लागलं ते बघून लिटरली व्हायचं. माझ्यासाठी तरी बाईकच सगळं काय आहे लिटरली माझ्यासाठी. म्हणजे कोणापेक्षाही इम्पॉर्टंट मला बाईक आहे पहिली गोष्ट. म्हणजे मग मला एवढं वाईट वाटलं ना बाईकला लागलं, लिटरली रडलोय मी. माहिती पूर्ण घरी येईपर्यंत रडलोय. अजून पण वाईट वाटतं मला त्या गोष्टीचं. माझ्यामुळे ऍक्च्युली माझी चूक काहीच नव्हती. भले मी फास्ट होतो असेल, पण स्ट्रेट रोड आहे, हायवे टाईप स्ट्रेट रोड आहे, आणि तो लेफ्ट साईडने राईट साईडला आला अचानक वेळाने. तरी ऍटलीस्ट इंडिकेटर तर द्यायला पाहिजे होता. त्याने त्याची चुकी पण ऍक्सेप्ट नाही केली. वर बोलतो मला मी इंडिकेटर दिलाय, सगळं बोललो चावी चालू करून दाखव. इंडिकेटर तर दिलाय ना, चावी चालू करून दाखव. चावी चालू केली कुठे, म्हटलं कुठे इंडिकेटर. म्हटलं एवढं स्वतःची चुक असून मान्य पण करत नाही. मी पण काय सांगायला पण नाही की बाबा मला पैसे द्यायचं, काय बोललो पण नाही. स्वतःची चूक असून पण मान्य नाही करत. वर मला बोलतो आणि तू फास्ट आला, संबंधच नाही फास्ट यायचं. मी कसा पण ये ना, तू बघायला पाहिजे ना राईटला टर्न घेताना. ऍटलिस्ट इंडिकेटर जर ती मग मी मागणं स्लो केली असती. जर मी ब्रेक नसताना लावला तर माझे पूर्ण खाल्ली असती बाईक, त्याने पडली पण असती आणि पूर्ण पॅनल तुटलं असतं माझं पुढचं लेफ्ट साईडचं. हा भयंकर राग येतो मला त्याचा खरंच. मला माहिती आहे मी बाईक काय काय करून घेतली, त्यामुळे काय बोलणार तिचे. खूप राग येतोय मला त्या गोष्टीचा. तर आता आपण पोहोचणार आहोत त्यांच्याकडे. हेल्मेट पण आवाज बाहेर नाही जात, मला हेल्मेट काढून बोलावं लागतं कोणाशी का बोलायचं लागतं. तर विंडो तर विंडो नाही सॉरी वायझर तर ओपन होत नाही. वायझरचा विंडो झाला बाईचा. फायनली आपण आता पोहोचणार आहोत तिकडे. पोहोचल्यावर कशी बघते ती. हाय तरी कर, मी हाय करतोय, हाय पण नाही करत आहे. ही जी खुशी आहे ना ती लिटरली काय सांगू तुम्हाला. ही छोटे पोरं तर बाई बघायलाच नको. पाहिलं जातं हा आता ब्लॉग मी कन्फर्म टाकणार आहे. हा ब्लॉग मी तेवढी रिॲक्शन तरी म्हणजे छोटं कटमुट करून तेवढी रिॲक्शन तरी टाकणार, पण टाकणार एवढं नक्की बाईचा. जी खुशी आहे ना ती खरंच नाही भेटू शकत कोणत्याच गोष्टीकडे रिॲक्शनची. खूप भारी वाटतंय. तर आता आपण पोहोचणार आहोत. हे इकडेच आहे. आधी बघूया ओपन आहे का. मला बोललेले असणार आहे आहे आहे. तर बघू त्यांच्या काकांशी बोलतो आणि कट करून घेताना व्हिडिओ बनवतो आणि टाकतो. इकडे नाही वाटतं काका, कुठे गेले. थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला, ठीक आहे.
येत आहेत, काका येत आहेत, त्यांच्याकडून कट करून घेऊ. बघा बन्नीसोबत कसं दिसतंय ते. आत्ता वाईड व्ह्यूमध्ये नाही शूट करत आहे म्हणून आलेत ते काका. तो मी सायलेन्सरचं वरचं हे कवर काढून घेतो, हे काढून घ्यावं लागणार, मग भेटणार कट करत. तर मी हे आता पटकन काढून घेतो, नंतर मला कट करताना दाखवतो, ठीक आहे. बघा ते आता रिमूव्ह केलं आहे मी. हा इकडून काल कट करून घेतो, ते नाही झालं आहे. बघू आता यांना सांगतो तेवढं आतपर्यंत भेटेल तेवढं करा, आणि हा पण थोडा करून घेईल. हे ठेवलं आहे काढून. बघू ते करत आहेत कट. साऊंडमध्ये काय फरक पडतो की नाही ते आता बघू, कारण हा कट करून तर नाही पडत आहे. आता बघू वरचा कट करून पण काय फरक पडतो का. जेवढं जास्त कट करू का आता तेवढं. हे तर कट करून झालेलं आहे आपलं. आता हे लावूया परत कवर आणि बघूया आवाज कसा येतो. तर हा लावून दाखवतो मला आवाज ऐकून. तर केला कट पण काही फरक तर नाही पडत आहे तेवढा. क्लायंट फ्लॉप, त्यामुळे दाखवतो चालू करून एकच मिनिट. पूर्ण आता लावला ते कट करायचे दाखवायच्या आधीच. पूर्ण एवढंच ठेवलं आहे फक्त, पूर्ण कट केलं आहे पण काही फरक नाही पडत त्या आवाजामध्ये. वेस्टेड. तर बघू आता जाऊया, निघूया. जाताना सांगतो कशामुळे काय ते. तर निघूयात आता. त्याचा काही उपयोग झालेला नाही आहे. ॲक्च्युली ओल्ड जिक्सर होती ना, त्याच्या ज्या सायलेन्सरचं बाहेरचं कवर जे होतं त्याचे होल खूप छोटे होते आणि याचे खूप मोठे आहेत, त्यामुळे हवा इझिली बाहेर जाते त्याची. ती जायची नाही, ती कशी कवरला आपटायची त्यामुळे आवाज यायचा. यात तसं काय होत नाही, त्यामुळे हवा डायरेक्टली बाहेर जाते. सो त्याच्यामुळे त्याचा काय उपयोग नाही होते. हा असं त्यात काय नाही. आपण बघू सायलेन्सरच लावून घेऊ पावसाच्या एंडिंगला तरी, किंवा पावसाच्या एंडिंगला जे जमेल तेव्हा घेऊ सायलेन्सरचं लावून, कारण याचा जर का उपयोग नाही झाला. थोडासा फरक जाणवतोय मला, आवाज येतोय असं चालवताना तरी येतोय. हो नंबर प्लेट बघा 456. तर मी काय म्हणत होतो, थोडासा फरक वाटतोय आवाजामध्ये, कारण असं थोडंसं म्हणजे असं हवा जसं आपटते ना त्याला, ते कवरला तसं थोडा थोडा आवाज जाणवतो एकदम. म्हणजे असा नवीन कोण असेल तर बोलणार की काय हे, याला आवाजच नाही, ते कट करून फायदा झाला. त्याच्यामुळे एकदम असं मी रेली माझ्या हातात असते ना गाडी, त्यामुळे आता मला जाणवते तो आवाज. तो तर एक कट केल्यावर तर थोडासा हे होता, तर दुसरी कट केली त्यामुळे थोडा अजून वाढलाय, पण एवढा पण नाही वाढलाय की बाजूच्यांना समजेल असं. गाडीचा रिॲक्शन काय जॉड भेटत आहेत. जाऊया आपण इकडूनच मागे, आपलं पुढे काय काम नाही. मी जेव्हा व्लॉग बनवतो ना तेव्हा किती स्लो चालतो विचार करा. 40, 40, 60च्या खालीच असतो जेव्हा शूट करत असतो, बोलत असतो तेव्हा. नाहीतर मग 100च्या खाली नसतो. स्वतः बघा तुम्ही, रोड कुठे, गाडी कुठून चालवावी लागते करतच नाहीये काय. डंपरवाल्यांनी अर्धी वाट लावून ठेवली रोडची, रोडचे डंपर जातात भरून ते. पण तो पहिला एवढा पण वाईट नव्हता, आपण नाही आणि पुढचा पण नाही. स्कूटींची तर जाम वाट लागते बाई या रस्त्यात. नाही साईडला जाणाऱ्यांना तर काही नाही, हे जे असे मधून जात असतात ना बाई साहेब, हालत नको होते. मला माहिती आहे ना, मी पण चालून झालो ना स्कूटी मधून.
मोटरसायकलला तर काय वाटत नाही मधून, पण जॅकॉबचं सस्पेन्शन मोठं असतं यांचं. स्कूटींचं जेवढं असतं तेवढं असतं, जाम वाट लागते. कंपरेची तर भाई विचारूच नका, द्यायला लागतात म्हणून. हो हा व्ह्यू बघा, डायरेक्ट उडवली तर डायरेक्ट खाली दरीत. एवढे लोडेड डंपर असतात ना, मग त्या खड्ड्यांची असून वाट लागते. आज एवढूसा खड्डा दिसतोय ना, तो उद्या हातभर लांब असणार. अजून 2-4 महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 4 पण नको. लोडेड गाडी जाते त्यामुळे असं एक कसा त्याचा जो असतो खडी असते ती निघत जाते ना, त्यामुळे. रिॲक्शन मस्त, छोट्या पोरींची रिॲक्शन. भाई साहब इतनी खुशी, कैसे आया है इतनी खुशी. काय करतो तुम्ही? व्हिडिओ आता चालू आहे काय? हो आता चालू केलेला व्हिडिओ? हो. तेच म्हणतो. कसला व्हिडिओ करतो? युट्यूबवर टाकतोय. गाव दाखवू नको आमचं, रस्त्याचं काम करतो दाखवू नको. रस्त्याचं काम बरोबर. टोप्या काय घातल्या बघ ती साईडला, त्याचा व्हिडिओ चांगला करा. ते बघ दिसते बघ, बारक्याच आहे बघ, व्हिडिओ चांगला. आणि फायनली पोचलो आहोत आपण आपल्या हद्दीत. गावात नाही, हद्दीत. मध्येच काकी भेटले, तिने थांबवलेला. ते विचारत होते काम करतात ना रोडवर, ते याने काय करतोस म्हणून म्हटलं व्हिडिओ बनवतो. आता चालू आहे, तर बोलतो हो चालू आहे. बोलतो हा तिकडे तो उभा आहे ना, त्याचा व्हिडिओ घे बोलतात. तर फायनली आपण पोचलेलो आहोत. तर बाकी तर काय सांगत नाही तुम्हाला, जर ब्लॉग मध्ये सांगतो तसंच सांगतोय. ब्लॉग आवडला तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि थोडंसं प्रेम दाखवा, खूप गरज आहे तुमच्या प्रेमाची सध्या, तर नक्की करा. आणि मित्रांसोबत शेअर पण करा. आणि यूट्यूबच्या बायोमध्ये माझं लिंक आहे इंस्टाग्रामच्या पेजची, इंस्टाग्राम हँडलची, तर तिकडे पण फॉलो करा. तर मिळूयात परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.